सांगा, आज काय कारवाई चालू आहे तर त्या संदर्भात थोडी माहिती. माझं नाव सीमा सयाजी धर्मे पाटील. मी 15 वर्ष इकडं राहते. 15 वर्षापूर्वी सगळं घरातलं म्हणजे सोनं बिनं होतं ते म्हणजे आमची जेवढी अवकात होती तेवढीच आम्ही म्हणजे परिस्थिती आमची तेवढीच होती की रूम घ्यायची ते असं करून आम्ही माझ्या रूमला मी पैसे देऊन 15 वर्षापूर्वी इथं राहायला आलो. आणि आता C1 कॅटेगरीमध्ये म्हणजे अति धोकादायक रूम बिल्डिंग आहेत त्यांना कारवाई चालू केल्या. आणि आम्ही महानगरपालिकेवर मोर्चे काढले, 2, 3, 4 वेळा काढले मोर्चे. त्यावेळेस आम्ही एवढंच ठेवलं की आम्हाला घराच्या बदल्यावर घर द्या. आणि इथं कसं आहे, आज दिवसभर कमवतात आणि संध्याकाळी आमचे चुली चालतात. लहान लहान पोरं आमची सगळी गरीब परिस्थिती आहे आमची अशी परिस्थिती नाही की आम्ही सिडकोमध्ये रूम घेऊ. त्यावेळेस आमची एवढी परिस्थिती खराब होती की आमच्याकडे एवढे पैसे पण होते. त्यावेळेस ही इथं हे केलं, पण ज्यावेळेस त्यांनी आम्हाला इथं माहित पण नव्हतं हे लोड बेरिंग काय आहे काय नाही, इथं डम्पिंग ग्राउंड आहे का STP प्लॅन आहे काय नाही. त्यावेळेस त्या लोकांनी आम्हाला काय सांगितलं नाही. सरळ सरळ आमच्याकडून पैसे घेतले आणि आम्ही गरीब लोक फसलो. मोठे लोकांचं काय, त्यावेळेस नगरसेवक होते, सगळं होतं, इथं सत्ता होती बहुजन विकास आघाडीवाल्यांची. त्या लोकांनी त्यावेळेस हे केलं. मग त्यावेळेस कारवाई केली असती तरी एवढी गरीब जनता फसली नसती. आणि ही लोक आता बोलतात पण आम्हाला घराच्या बदल्यावर घर पाहिजे, आमचा ठाम हा निर्णय आहे. आणि जेवढे C1 मध्ये काहीतरी 4-5 बिल्डिंग आहेत त्या थोडं कारवाई होणार का तिथं जीवितहानी होईल म्हणून हे पण आम्हाला आमच्या बी लक्षात येते. ते पण आम्ही म्हटलं तुम्ही ते C1 मध्ये आहे ते करू शकता, पण बाकीची बिल्डिंग जे चांगले आहेत ते आम्ही खाली करणार नाही. घराच्या बदल्यावर घर पाहिजे एवढंच आहे. आणि मोदीजीनं असं सांगितलं की आवास योजना काढल्या गोरगरिबासाठी. मी एवढंच मोदीजींना सांगेल, मोदीजींची आता मोदीजींची सत्ता आहे, आता त्यांनी एवढंच करावं की गोरगरिबासाठी जे आमचं राहतं घर तोडू नये. महिलांची लाडकी योजना नको आहे आम्हाला, पण आमचं राहतं घर पाहिजे आम्हाला. हे मोदीजींना माझं सांगणं आहे की गोरगरिबांच्याकडे तुम्ही बघा. पैसे खाल्ले राहिले दुसरी सत्तावाली राहिली साईडला, पण गोरगरीब आम्ही राहिलो ना. आम्ही आता रस्त्यावर यायची आमची वेळ आली आता, पण आम्ही रस्त्यावर येणार नाही. आमची लहान लहान पोरं आम्ही घेऊन 15 वर्ष आम्ही इकडे काढलं. 15 वर्ष झालं काय झोपली होती का महानगरपालिका? ज्यावेळेस बिल्डिंग तयार होते त्यावेळेस का नाही कारवाई केली? अशी पोलीस फोर्स का नाही आली? त्यावेळेस तुम्ही लोड बेरिंग कशाला होऊन दिलं तुम्ही? मग त्यावेळेस तुम्हाला माहिती नव्हतं का STP प्लॅन आहे, डम्पिंग ग्राउंड आहे? त्यावेळेस तुम्हाला समजायला पाहिजे ना. त्यावेळेस तुम्ही पैसे खाल्ले प्रत्येक बिल्डिंग मधून, गोरगरीब लोक आले ना त्यावेळेस फसले ना. आता गोरगरिबांचा दोष काय आहे त्यांचा? घरातलं मंगळसूत्र घाण ठेवून पैसे, अजून बँकेचे आमचे हप्ते चालू आहेत. काय करणार आम्ही सांगा? कुठं जाणार आहे हालत? आमच्या सध्याच्या तर राहायची सोय नाही. आम्ही रोडवर तर राहू शकत नाही ना. लहान लहान पोरं आमची शाळा चालत लहान लहान पोरांच्या. हे कुठं आहे? मला सत्ताधारी कुठे गेले आता? आम्हाला एवढंच म्हणायचं आहे BMC वाल्याला, पण मला पवार साहेबांना एवढंच सांगायचं आहे की आमच्या घराच्या बदला आम्हाला घर द्या. जे काय तुमचं C1 मध्ये आहे ते तुम्ही तोडलं, त्यांची पण आम्ही काहीतरी राहायची सोय करतोय आणि आमची पण तुम्ही करा, एवढंच आमचं सांगणं आहे. रीता अशोक कुमार गुप्ता आहे आणि इकडे आम्ही 15 वर्षाचे राहत आहेत. आणि आम्ही पहिला चालीमध्ये घेतलेले होते, तिकडची जागा आमची तोडलेत, फॉरेस्टची जागा आहे असं म्हणून. मग तिकडची बिल्डरनी आम्हाला इकडे रूम दिलेत. ते 15 वर्ष आमचं 2010 मध्ये म्हणजे नोटीस लागलेली आहे. तेव्हा आमच्या जेव्हा पण नोटीस लागते तेव्हा पण आम्हाला घाबरतात आणि झोप आमचा रात्रीचे निघून जाते. आणि आम्हाला पण असं भीती वाटते की कधी पण आमच्या घराच्या वरती म्हणजे जी छत आहे ते आमची निघून जाणार तर आम्ही कुठे राहणार? आणि रोडवरती कसं काय राहणार? आणि किती दिवस आम्ही भाड्याच्या घरमध्ये राहणार? आणि मुलांचं कसं आम्ही त्यांच्या भविष्य बघणार? तर आम्हाला पण असं वाटते की देवा म्हणजे आम्हाला जे आहे सरकार ते आमचे घर घ्या, पर घरच्या बद्दल आम्हाला घर पाहिजे. क्या नाम है आपका? रीता अशोक कुमार गुप्ता. इधर जो पहली नोटिस और अभी जो थोड़ा कार्रवाई होने वाली है, आपको फिर घर से बाहर निकल रहा है, वो दिन से आज तक किस तरह से दिन या रात आपको बीती है? हमारे दिन तो तकलीफ में ही बीत रहे, क्योंकि जब भी नोटिस आता है तो हमारे मन में एक डर बैठा रहता है कि हमारे सर से मतलब छत जाने वाला है. हम कितने बार मेहनत करेंगे और कितने बार घर बनाएंगे. पहले भी हमने चौली में रूम लिया था तो वहाँ पे फॉरेस्ट की जगह बता के हमको तोड़ दिया गया. फिर उसके बाद बिल्डर ने हमको यहाँ पे लाके दिया. अब यहाँ पे भी हमको देने के टाइम नहीं बताए थे कि ये मतलब लोड बेरिंग है या डंपिंग ग्राउंड है, ऐसा कुछ भी नहीं बताया था. हमको अच्छी जगह बता के यहाँ पे हमको शिफ्ट किया गया करके. तो हमने भी ब्याज से पैसा उठाया या धंधा पानी किसी से अपना मतलब करके जैसे भी थोड़ा थोड़ा करके हमने उनका पेमेंट कर दिया करके. अभी आज वो 10 साल से बार बार नोटिस लग रहा है करके कि टूटेगा टूटेगा करके. रोज रात को हम भी यहाँ से मेहनत करते हुए जाते, रोज रात को हम मेहनत करके आते हैं तब अपना घर चलाते हैं करके. मगर हमको भी डर लगा रहता है कि हमारा घर टूट जाएगा तो हम कितने बार अपना मतलब घर बदलेंगे. और हमको भी घर के बदले घर चाहिए. अभी बच्चों का भविष्य देखे या घर के लिए हम परेशान हो जाए करके, तो हमने बच्चों का
भविष्य भी देखना है, पढ़ाई लिखाई चल रहा है, मगर अब बच्चे बड़े रहे तो उनका भी तो भविष्य देखना है। और हमारे सर से अगर छत छीन लेंगे तो हम जाएंगे कहाँ पे? तो हमारा भी एक ही बोलना है कि मोदी सरकार से कि हमारे घर के बदले घर दे, हमको लाडली बहना का पैसा नहीं चाहिए, हमारे सर से जो छत है हमें छत ना छीना जाए, घर के बदले घर दे, हमारी यही रिक्वेस्ट है उनसे। कुछ भी लोग कोई बोला नहीं, 3-4 दिन से आए थे, कुछ कोई बोला नहीं तो हम पहले ही खाली कर देते। तो नोटिस आपको दिया ही नहीं था? मेरा नोटिस तो पहले मिला था, परसों गाड़ी जब गई कुछ भी नहीं बोली। तो अभी आप लोग कहाँ पर जाओगे? कहाँ जाए? कुछ इंतजाम किया है? कहाँ जाएंगे? हमारी लड़की लोग, छोटे छोटे बच्चे लोग कहाँ जाएंगे? हम लोग कहाँ जाएंगे? बच्चे लेके छोटे छोटे स्कूल वाले, हम लोग कहाँ जाएंगे? खाना नहीं खाया, स्कूल से भी आई लड़की। अभी स्कूल से भी आई। खुशी हो गई इन लोग को सबको, अच्छा खुशी हो गई। हम लोग तो गरीब है ना, अभी कहाँ बेरे करके डालेंगे तो हम लोग जाएंगे, हमारा कोई सुनवाई होने वाली है? 9 लाख कुछ नहीं है हम लोग। कितने सालों से इधर है? हम लोग 15 साल से है हम लोग। 2008 से जो भी क्या हम लोग की बात। 2008 से इधर है। जब बीएमसी बना रहे थे बिल्डिंग तो बीएमसी सो गई थी, अभी बीएमसी को दाग आ गया। नहीं बात देना चाहिए, गरीब को घर का दे, घर करने का उनको रोने का उनको मिलाए, काम चलाए। जाएंगे कोर्ट में जाएंगे ना। स्वराज्य प्रतिष्ठानचे इकडे संस्थापक अध्यक्ष एक संस्था आपली सामाजिक लेवलला विजयलक्ष्मी नगरमध्ये काम करते आणि जे आज कारवाई चालू आहे ते C1 कॅटेगरीमध्ये जे काही बिल्डिंग होत्या त्यावरती कारवाई चालू आहे। पूर्ण 41 बिल्डिंग आहेत, त्यातला 5-6 बिल्डिंग जे C1 कॅटेगरीमध्ये आहेत त्यावरती जी कारवाई चालू आहे, पण पुढील कारवाई कोणती होऊ देणार नाही, कारण ज्या सर्वच बिल्डिंग C1 कॅटेगरीमध्ये येत नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर इकडे सर्वसामान्य लोक राहतात, ज्यांनी आज कामावर गेलं तर आज त्यांचा जेवणाचा बंदोबस्त होऊ शकतो, नाहीतर होऊ शकत नाही। म्हणजे रोज घर चालवणारी लोक आहेत, म्हणजे इकडे फार श्रीमंत किंवा फार मोठ्या घरातली लोक नाही आहेत। कुठेतरी गोल वाटतो का तुम्हाला का पर्यायी जागा नाही भेटणार? तुम्हाला तुमच्याशी बोलणी झाली नंतर तुम्हाला वाटतं का असं का? आमची अशी कोणती बोलणी तर झालेली नाही आहे, पण पर्यायी जागा जरी भेटत नसेल तरी ते आम्हाला पाहिजे आणि ते आम्ही मिळून राहू। कारण इकडे जवळजवळ 15,000 लोक राहतात, जवळजवळ 4,000 ते 5,000 कुटुंब इकडे राहतं, त्यामुळं आम्हाला इकडे बेघर करता येणार नाही। राहिला विषय जो आहे, आज जे डॅमिनेशन होत आहे, जे 5-7 बिल्डिंग आहेत त्यांना निश्चितपणे कुठेतरी आम्ही इकडे शिफ्ट करू। आम्ही आमच्यामध्ये तेवढी माणुसकी आहे, काही बिल्डिंगमध्ये काही रूम खाली असतील त्यांना आम्ही आमच्या इकडे शिफ्ट करू, पण विजयलक्ष्मी नगरमधून एकही व्यक्ती बाहेर जाणार नाही। आणि ज्यावेळेला संपूर्ण हा विषय रस्त्यावरती येईल, मला असं वाटतं ते प्रशासनांनाही आवरणार नाही। पीडितांची आर्थिक परिस्थिती कशी आहे? आर्थिक परिस्थिती फार गंभीर आहे। आम्ही ना कधी रस्त्यासाठी भांडलो, ना कधी पाण्यासाठी भांडलो। तुम्ही जर इकडची परिस्थिती जर तुम्ही दाखवलीत, कचऱ्याची अवस्था जर तुम्ही दाखवलीत तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, तर ते तुम्हाला नव्याने मला सांगण्याची गरज नाही की डेव्हलप काय असतं किंवा इकडची परिस्थिती काय आहे, मला वेगळं सांगण्याची गरज नाही। जसं गटर ओपन आहेत, कचरे आहेत, कचरे ओपनवरती पडलेले आहेत, म्हणजे आम्हाला BMC अजूनपर्यंत पाणी नाही आहे। आम्हाला जे तुम्ही सुविधा देत नाही ते नाही दिलं तरी काय हरकत नाही, पण आम्ही ज्या अवस्थेमध्ये आहोत त्या अवस्थेमध्ये आम्हाला राहू द्या, ही आमची मागणी आहे। आणि जर का तुम्ही घराच्या बदली घर न देता जर का आम्हाला सोडलं तर आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही जागेचा ताबा सोडणार नाही आहोत। आमचं जे काय व्हायचं ते इथेच होईल। थँक्यू सर।